नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज खेकडे साफ कसे करायचे याचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आता खेकड्यांची रेसिपी तर टाकलीच आहे, तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा. चला तर मग पाहूयात खेकडे साफ कसे करायचे. हे पहा, मार्केटमधून आत्ताच खेकडे आणलेले आहेत. अंदाजे 2 किलो खेकडे हे असणार आहेत. तर आपण हे पाहूयात की खेकडे स्वच्छ कसे केले जातात. एकदम जिवंत खेकडे आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. सरळ आधी पाणी घेऊन धुवून काढूया. माती वगैरे असते ना त्याला, ते धुवून घालवायचं. पाणी काढायचं. तर सर्वात आधी खेकडे आणल्यानंतर पहिल्यांदा ते धुवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये भरपूर माती असते, तर आपण आता हे धुवून घेतलेले आहेत. हे अशा नांग्या असतात, ते तोडून घ्यायचे असतात. जिवंतच आहेत बघा. या असं हे मोडून बाजूला ठेवायचं. नंतर हे काढून घ्यायचं आणि नंतर एक कवच वरचं हे असं काढून बाजूला ठेवायचं. ह्याच्यामधलं ते पिवळं पिवळं दिसतं ना, ते वाटीत नंतर काढून घ्यायचं आहे. ही काळा भाग आहे ना, आपण काढायचं आहे सर्व. हे सर्व काढून घ्यायचं आहे. हे नंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायचं आहे. सर्व झालं ना काढून. आता हा पिवळा भाग सुद्धा आपल्याला काढायचा आहे, तो आपण रस्सा करताना घालणार आहे. तर एक नांगी घ्यायची आहे आणि त्यांनी हा पिवळा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे. एका भांड्यात काढून घ्यायचं. हा नंतर भाजी जेव्हा बनवतो रस्स्यामध्ये टाकून द्यायचा. रस्सा बनवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये घालायचं. तुम्ही इथे पाहू शकता, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले खेकडे स्वच्छ करून झालेले आहेत. आता छोट्या नांग्या आणि मोठ्या नांग्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि हा जो खेकड्यांचा मधला भाग आहे आणि हा जो पिवळसर भाग जो आहे तो आपण सेपरेट वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खेकडे अगदी सोप्या पद्धतीने घरीच स्वच्छ करू शकता. तुम्हाला हा खेकडे साफ करण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरच्या इतर रेसिपीच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याही आवर्जून नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.